नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बाप्पा स्पेशल उकडीचे मोदक। त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागेल। सर्वप्रथम आपण गॅसवर एक कढाई ठेवूया, त्यात 2 चमचे तूप घालूयात। त्यानंतर खोवलेला नारळ, किसलेला गूळ आणि मी बारीक बारीक केलेले काजू बदाम। आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। हे सर्व मिश्रण आपण आता 5 मिनिटं मंद आचेवर एकजीव करून घेऊयात। त्यानंतर मी 2 सफरचंद साल काढून कापून घेतलेले होते, ते आपण त्या मिश्रणात टाकून घेऊया। पुन्हा 5 ते 7 मिनिटं आपण याला चांगलं शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवूया। छान एकजीव आपलं सारण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता सारण किती छान तयार झालंय। चला तर आपण आता त्याला थंड करण्यास ठेवूया। सारण आपण थंड करायला ठेवूयात। चला तर मग आता आपण उकड तयार करायला घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी पाणी, त्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। त्याने मोदकांना कलर छान येईल आणि चवही छान लागेल। तर आपण ह्या पाणी आणि दुधाच्या मिश्रणाला एक उकळी काढून घेऊया। चला तर उकळी फुटलेली आहे। आता 1 वाटी 1.5 वाटी पीठ घालूया। मी आधी 1 वाटी घातलेले आहे आणि परत आता मी अर्धी वाटी पीठ घालणार आहे। तर हे मिश्रण मी लाटण्याच्या सहाय्याने एकजीव केलेलं आहे। तुम्ही कशाही याने करू शकता। आता 5 मिनिटं मी या मिश्रणाला वाफ देऊन घेणार आहे। गॅसची आच मंद असली पाहिजे। तर उकडही तयार आहे। आता मी एका ताटात त्याला काढून घेणार आहे। माझ्याकडे पुरण यंत्र होतं हे अशा प्रकारे। हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल। तुमच्याकडे काही तांब्या वगैरे असेल त्यानेही तुम्ही करू शकता। नंतर त्याने चांगलं मळून घेतल्यावर हाताला सोसलीतपर्यंत पीठ गरम असलं की त्यात थोडंसं तूप टाकून हाताच्या साहाय्याने चांगलं मऊ लुसलुशीत पीठ आपण तयार करूया। मंडळी, सफरचंद फ्लेवरचे मोदक असले म्हटलं कलर तर आलाच पाहिजे। त्यासाठी मी रेड कलर घेतलेला आहे। 2 ठिकाणी मी पिठाचे गोळे केलेले आहेत। त्यातल्या एका गोळ्यात मी लाल कलर टाकून मिश्रण एकजीव करून गोळा तयार केलेला आहे। आता मी एका साशाला तूप लावून पिठाचे मिश्रण आपण मोदकाच्या साशात समप्रमाणात असं लावून घेऊयात। एक छान असा रंग त्याला येईल दोन्ही पिठाचे मिश्रण। आता पिठाला असा खोल भाग करून त्यात आपण आता सारण भरून घेऊया। सारण जेवढं तुम्हाला भरता येईल तेवढं तुम्ही भरू शकता, त्याने चव अजून छान लागेल। तर अशा पद्धतीने आपण गोळा तयार केलेला आहे। बघू शकता मी किती सारण भरत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण भरू शकता। मी असं प्रेस करून त्याला खालून तूप लावून आपला मोदक तयार आहे। अशाच पद्धतीने मी आता सगळे मोदक तयार करून घेणार आहे। मी एका स्टीमरच्या भांड्यात केळीचे पान ठेवून त्यात हे मोदक ठेवणार आहे। आता मी बाकीचे मोदक तयार करून घेते। बघू शकता तयार आता आपले सफरचंद फ्लेवरचे उकडीचे मोदक। चला तर मग आता याला आपण 10 ते 15 मिनिटं आपण स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवूयात। त्यासाठी मी आधीच गॅसवर मंद आचेवर स्टीमरमध्ये पाणी ठेवून गरम करायला ठेवले होते। त्यावर आता आपण हे मोदक ठेवूयात। 15 मिनिटे आपण त्याला मध्यम आचेवर वाफवून घेऊया। चला तर मंडळी, तयार आहेत आपले सफरचंद फ्लेवर उकडीचे मोदक। कसे वाटले नक्की सांगा। तुम्हीही करून बघा, मुलांनाही खूप आवडतात। कलर बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया। 5 मिनिटं थंड झाले की मी एक मोदक तुम्हाला दाखवते। आपले छान मोदक तयार झालेले आहेत मंडळी, तुम्ही नक्की करून बघू शकता। आता मी याला एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते। आता वरून तुपाची धार सोडून गरमागरम मोदक खाण्यासाठी तयार आहेत। नक्की करून बघा, मुलांनाही खूप आवडतात। चला आपण आता बाप्पाला नैवेद्य दाखवूया, मग आपणही खाऊयात। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि श्रीनय लाईफस्टाईलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।